नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. ऐक, हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आला आहे तो योगायोग नाही, आणि तू हा फक्त वेळ ठरवण्यासाठी पाहत असशील तर इथंच थांब. कारण पुढे जे ऐकणार आहेस ते तुझं आयुष्य बदलू शकतं. पण त्यासाठी तू स्वतःशी प्रामाणिक असायला हवं. तुला वाटतं अजून वेळ आहे, उद्या करू, नंतर बघू, असं म्हणत तू दिवस ढकलतोयस. पण सत्य कठोर आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही, आणि जो वेळेचा आदर करत नाही, वेळ त्याला कधीच माफ करत नाही. स्वामी सांगतात, जीवन बदलायचं असेल तर आधी विचार बदल, आणि विचार बदलायचे असतील तर सवयी बदल. पण तू अजूनही त्याच सवयीमध्ये अडकलेला आहेस. उशिरा उठणं, काम टाळणं, भीतीत जगणं आणि स्वतःलाच सतत बहाणे देणं. तू स्वतःला सांगतोस माझं नशीब खराब आहे, पण खरं सांगायचं तर नशीब नाही, तुझ्या निर्णयांनी तुझं आयुष्य अडकलंय. रोज तू तेच करतोयस आणि वेगळा परिणाम अपेक्षित ठेवतोयस. हेच वेडेपण आहे. एक क्षण थांब आणि स्वतःला विचार, मी खरंच माझ्यासाठी काही करत आहे का, की मी फक्त दिवस ढकलतोय? स्वामी म्हणतात, भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही, भक्ती म्हणजे स्वतःला सुधारण्याची तयारी. आणि हीच गोष्ट तू टाळतोयस. तू मंदिरात जातोस, प्रार्थना करतोस, पण बाहेर येऊन पुन्हा तेच चुकीचं वागतोस. मग बदल कसा होणार? देव मार्ग दाखवतो, पण चालायचं तुला असतं. हे सत्य आहे. एक माणूस होता. तो रोज देवासमोर बसायचा, तासन तास प्रार्थना करायचा, पण त्याचं आयुष्य तिथेच अडकलेलं होतं. एक दिवस त्याने विचारलं, मी इतकी भक्ती करतो तरी मला काही मिळत नाही. तेव्हा उत्तर मिळालं, तू प्रार्थना करतोस पण कृती करत नाहीस. आणि त्या दिवशी त्याला कळलं की देव त्याला थांबवत नाही, तो स्वतःच स्वतःला थांबवत होता. तूही तसाच आहेस. तुला माहिती आहे काय करायचं आहे, पण तू करत नाहीस. का? कारण ते कठीण आहे. पण लक्षात ठेव, सोपं निवडणारा माणूस कधीच मोठं होत नाही. स्वामी सांगतात, कठीण मार्ग निवड, कारण तोच तुला खऱ्या ठिकाणी घेऊन जाईल. तू भीतीमुळे थांबतोयस. लोक काय म्हणतील, मी अपयशी झालो तर. पण खरं काय माहिती आहे? लोक 2 दिवस बोलतात आणि नंतर विसरतात, पण तू आयुष्यभर स्वतःच्या भीतीसोबत जगतोस. तू आळशी झाला आहेस हे मान्य कर, कारण सत्यापासून पळून काहीच मिळत नाही. आळस हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो तुला आराम देतो, पण तुझं आयुष्य हळूहळू नष्ट करतो. तू म्हणतोस माझ्याकडे वेळ नाही, पण तासन तास फोनवर घालवतोस. हे सत्य आहे. वेळ नसतो असं नाही, प्राधान्य नसतं. आणि जोपर्यंत तू स्वतःला प्राधान्य देत नाहीस तोपर्यंत कुणीच देणार नाही. स्वामी सांगतात, जो स्वतःसाठी उभा राहत नाही त्याला जग कधीच उचलून धरत नाही. म्हणून आज तुला एक निर्णय घ्यावा लागेल. तू असाच राहणार आहेस की बदलणार आहेस? हा प्रश्न मोठा आहे, कारण बदल म्हणजे फक्त प्रेरणा नाही, बदल म्हणजे शिस्त, सातत्य आणि त्याग. तुला काही गोष्टी सोडाव्या लागतील. आळस, बहाणे, भीती आणि कधीकधी काही लोकसुद्धा. कारण प्रत्येक जण तुझ्या प्रगतीसाठी नसतो. काही लोक तुला खाली खेचतात आणि तू ते ओळखूनही दुर्लक्ष करतोस. हे थांबव. स्वतःसाठी कठोर हो. स्वामी सांगतात, जीवनात काही मिळवायचं असेल तर स्वतःला घडवावं लागतं, आणि स्वतःला घडवणं म्हणजे आराम सोडणं. तुला रोज उठून काम करावं लागेल, मन नसतानाही. कारण प्रेरणा येत नाही, ती निर्माण करावी लागते. तू एक पाऊल टाकलंस की स्वामी 10 पावलं पुढे येतात. पण तू उभाच राहिलास तर काहीच होणार नाही. तू वाट पाहतोयस, योग्य वेळ येईल, पण योग्य वेळ कधीच येत नाही. तूच ती तयार करतोस. आणि जर तू आजही थांबलास तर पुढची अनेक वर्ष अशीच जातील. हे लक्षात ठेव. भविष्य बदलायचं असेल तर आज बदलायला लागेल. आज तू घेतलेला निर्णयच तुझं उद्याचं आयुष्य ठरवणार आहे.
म्हणून स्वतःशी प्रामाणिक हो. तू खरंच बदलायला तयार आहेस का, की फक्त ऐकून पुन्हा जुन्या सवयींकडे जाणार आहेस? कारण जर तू पुन्हा तिथेच गेला तर हा संदेश वाया जाईल. पण जर तू आज ठरवलंस, बस आता पुरे झालं, तर इथून तुझा नवा प्रवास सुरू होईल. स्वामी तुझ्यासोबत आहेत, पण ते तुझ्यासाठी काम करणार नाहीत. ते तुला शक्ती देतात, दिशा देतात, पण चालायचं तुला असतं. म्हणून आजच सुरू कर. लहान का असेना, पण एक पाऊल टाक. उद्या नाही, नंतर नाही, आत्ता. कारण वेळ निघून गेल्यावर उरतं ते फक्त पश्चाताप, आणि पश्चाताप हे सर्वात जड ओझं असतं. तुला ते ओझं उचलायचं आहे का, की आयुष्य हलकं करून पुढे जायचं आहे? निर्णय तुझा आहे, पण लक्षात ठेव, वेळ थांबत नाही, संधी पुन्हा येत नाही, आणि आयुष्य कोणाची वाट पाहत नाही. जर तुला वाटतं हा संदेश तुझ्यासाठी आहे, तर मनात एक वचन दे. आजपासून तू थांबणार नाहीस, तू बहाणे देणार नाहीस, आणि तू स्वतःला बदलणार आहेस. कारण एकदा तू बदललास तर सगळं बदलायला वेळ लागणार नाही. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.